वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणी शिक्षा होणार हे आता निश्चित आहे, पण देशमुख हत्या प्रकरणी कराडला शिक्षा होणार का यासाठी पुरावे गोळा करण्याचे पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे हे आतापर्यंत अख्ख्या जगाला कळलंय। प्रश्न आहे, कराडमुळे हे प्रकरण धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचणार का आणि धनंजय मुंडेंपर्यंत धागेदोरे पोहोचले तर धनंजय मुंडेंची अटक होणार का? धनंजय मुंडेंचं राजकीय भवितव्य काय? मुंडे अजितदादांना सोडून भाजपात जाणार का? चला समजून घेऊयात। मुळात संतोष देशमुख हत्ये प्रकरणी धागेदोरे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचतील याची शक्यता फारच कमी आहे। वाल्मिक कराडपर्यंतच हे सगळं प्रकरण संपेल याची शक्यता अधिक आहे। त्याचं कारण आहे, प्रत्येक अशा मोठ्या नेत्याकडे असा एक वाल्मिक कराड असतो जो अशा मोठ्या नेत्याची मतदारसंघातील कामं करत असतो, किंबहुना अशा कराडची त्याचसाठी नियुक्ती करण्यात आलेली असते। आपल्या राज्यातील देशातील राजकारण इतकं नैतिकतेला धरून आहे की प्रत्येक नेत्याला त्यांच्या मतदारसंघामध्ये अशी नैतिकतेची कामे करण्यासाठी एक वाल्मिक कराड हा हवा असतो। अर्थात यात दोष राजकारण्यांचा नाही, त्याला दोषी आपणच आहोत। आपणच मतदान करताना ज्या नैतिकतेला धरून मतदान करत असतो ना, त्यामुळेच राजकारण इतक्या उच्च पातळीवर गेलंय। ते जाऊ द्या, वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे। धनंजय मुंडेंवर दबाव वाढला तर मुंडे भाजपात जाणार का? तर होय, हे शक्य आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्यांनी उचलून धरलंय ते आमदार सुरेश धस हे भाजपाचे आमदार आहेत। ज्याच्यावर या हत्येचा संशय घेतला जातो तो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे। या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुरेश धस यांनी लावून धरली आहे। भाजपामधील शिस्त पाहता वरून एक फोन जरी आला तरी धस मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शांत होऊ शकतात, पण धस शांत होत नाहीत याचा अर्थ धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा किंवा राजीनामा जरी नाही दिला तरी या प्रकरणी मुंडेंवर नैतिक दबाव यावा अशी भाजपाची इच्छा आहे, असं राजकीय विश्लेषक विश्लेषण करतायत। धनंजय मुंडेंवर नैतिक दबाव यावा असं भाजपाला का वाटतंय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यामध्येच मुंडे भाजपात प्रवेश करतील का याचं उत्तर दडलंय। भाजपा कायम इलेक्शन मोडमध्ये असतो हे आपण कायम ऐकत आलोत, पण भाजपा त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी, राज्यातील ताकदीचे नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी, आपला पक्ष वाढवण्यासाठी कायम प्रयत्न करत असतो, हेही तितकंच खरं आहे आणि त्यात काही चुकीचं आहे असं अजिबात नाही। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। आपल्या विरोधी पक्षाला कमकुवत करणं, पक्ष फोडणं, विरोधकांचे नेते पळवणं इत्यादी इत्यादी नैतिकता बाजूला ठेवून जे भाजपा करतोय ते प्रत्येक राजकीय पक्षाने करायला पाहिजे, हा राजकारणातील अलीकडचा एक भागच बनलाय। महाराष्ट्र भाजपाला एक हाती हवाय यासाठी भाजपानं याआधी शिवसेना फोडली, त्यानंतर राष्ट्रवादी, आणि भाजपा नेहमीच इतर पक्षातील मोठमोठे ताकदवर नेते भाजपामध्ये घेत असतो। धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे ताकदवर नेते आहेत। अर्थात मुंडेंची राजकीय सुरुवात भाजपामधूनच झाली होती हे विसरता येत नाही। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांची राजकीय सुरुवात झाली। त्यानंतर त्यांनी काका गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत फारकत घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, मुंडे अजित पवार यांच्या सोबत गेले। धनंजय मुंडे यांच्याकडे वक्तृत्व आहे, प्रशासकीय ज्ञानही आहे, त्यामुळे भाजपाला धनंजय मुंडे हवे आहेत। सध्या राज्यात राजकारण हे धर्मावरून आता जातींवर गेलंय, त्यामुळे भाजपालाच नाही तर प्रत्येक पक्षाला प्रत्येक जातीचा एक एक ताकदवर नेता आपल्या पक्षात हवा आहे। वंजारी समाजाचा विचार केला तर पंकजा मुंडे ह्याही ताकदवर आहेत, पण त्यांना काही मर्यादा आहेत आणि पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची तुलना करता धनंजय मुंडे थोडे उजवे वाटतायत। तसंही भाजपाला पंकजा मुंडे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना आवर घालायचा आहे, त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंपर्यंत तपास पोहोचण्याची शक्यता कमी आहे आणि सध्या नाही, पण हे प्रकरण शांत झाल्यावर काही महिन्यानंतर धनंजय मुंडे भाजपात जाऊ शकतात किंवा राजकीय अभ्यासकांच्या मते धनंजय मुंडे भाजपात गेले नाहीत तरी आणखी एक शक्यता आहे, कोणती तीही पाहूयात। मुळात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासामुळे बीड जिल्ह्यातील अनेक काळे कारनामे समोर येऊ लागलेत आणि या प्रकरणी धनंजय मुंडे यांना अटक करा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे।
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा आहे, त्यामुळे धनंजय मुंडे जर सत्तेमध्ये राहिले, मंत्री राहिले तर तपासावर त्याचा परिणाम होईल, पारदर्शकपणे तपास करता येणार नाही असं सर्वपक्षीय नेत्यांचं म्हणणं आहे। यातही तथ्य आहे तर देशमुख हत्येप्रकरणी माझ्यावर कुठलाही आरोप नाही, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। त्यातही तथ्य आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरेश धस आणि इतर आमदारांनी लावून धरल्यानंतर या प्रकरणी तपासाला वेग आलाय। वाल्मिक कराडसह अनेक आरोपींना ताब्यात घेतलंय, पोलीस कोठडी दिली आहे। CID SITचा अत्यंत वेगानं तपास सुरू आहे। देशमुख हत्येप्रकरणी इतका राजकीय सामाजिक दबाव निर्माण झालाय, त्यामुळे या प्रकरणी तपास केला जाणार, निकालही समोर येणार हे आता ठरलेलं आहे। एका कंपनीच्या वॉचमनला मारहाण झाली होती। या वॉचमनला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेले होते, यातून त्यांची हत्या झाली। सुरुवातीला या हत्येचे पवनचक्की कंपनी हे कारण होतं, एवढंच सर्वांना माहिती होतं, पण हे प्रकरण इतकं सोपं नाहीये, त्याच्यापेक्षा मोठं आहे। बीडमध्ये कसं जोमात काळे धंदे सुरू आहेत याची यादीच आता समोर येऊ लागली आहे। या कुठल्याही प्रकारामध्ये कुठलाही त्रास होऊ नये यासाठी धनंजय मुंडे भाजपात गेले नाहीत तरी निदान भाजपला त्रास होणार नाही अशी ही राजकीय भूमिका भविष्यात अनेक वेळा घेऊ शकतात, असाही एक सूर हा राजकीय अभ्यासकांचा आहे। बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काळे धंदे सुरू आहेत। पवनचक्कीपासून ते राखेपर्यंत एक एक काळे धंदे बाहेर येतीलही, पण या सगळ्या मागे राजकारण आहे। संतोष देशमुख हत्येमुळे हे काळे धंदे बाहेर आलेत, अन्यथा इतकी वर्ष काळे धंदे बिनबोभाट हे बीडमध्ये सुरूच होते की? फक्त बीडच नाही तर प्रत्येक जिल्ह्यात, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात असे काळे धंदे सुरू आहेत आणि बीड निमित्तानं वाल्मिक कराडचं नाव समोर येते, त्या निमित्तानं धनंजय मुंडेंचं नाव चर्चेमध्ये आलंय। पण प्रत्येक जिल्ह्यात असे अनेक काळे धंदे सुरू आहेत, अनेक वाल्मिक कराड आहेत आणि त्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात तसे ताकदवर नेते आहेत। फक्त बीडच नाही तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साफसफाई व्हावी, गुन्हेगारी ही कमी व्हावी, हीच राज्यांच्या प्रमुखांकडे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे। तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।